वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आपण पाहूया 2024चं वृश्चिक राशीचं भविष्य। वृश्चिक राशीला पणवती चालू आहे आणि या वर्षभरामध्ये या पणवतीमध्ये थोडेसे पायाचे आणि कमरेचे त्रास तुम्हाला होतील। करिअरच्या बाबतीत तुम्हाला यावर्षी थोडे कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, कारण काही आव्हानं तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे। बरेच लोक मला वृश्चिकेचे म्हणतात की वृश्चिकेचं भविष्य चांगलं नसतंच का? अजिबात नाही, वृश्चिकेचं भविष्य निश्चित चांगलं असतं, परंतु तुम्ही स्ट्रगलर आहात, त्यामुळे तुम्ही योद्धे आहात, त्यामुळे तुम्हाला युद्ध करावं लागतं। मात्र तुम्ही जेवढं मेहनत कराल ना त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे। फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, थोडंसं घाई नाही करून चालणार। गुरु हा शुभगोचर असल्यामुळं नोकरीच्या संधी तुम्हाला मिळतील। तुम्हाला क्लासरूम अधिकारी व्हायचे, परीक्षा त्याच्यात तुम्ही द्या। नोकरी धंद्याच्या बाबतीत मनोकामना पूर्ण करणार आहे, पण इझिली नाही, थोडं कष्ट घ्यायला लागेल। तुम्हाला विवाह इच्छुक असाल तर चांगले परिणाम मिळतील। मात्र विवाह झाल्यानंतर, या वर्षभरात विवाह झाला तर त्यानंतरची काही काळ हा तुम्हाला काळजी घ्यायला लागेल। तुम्हाला तुमचा स्वभाव बदलावा लागेल। तुमच्या 5व्या आणि 11व्या भागामध्ये राहू केतूची उपस्थिती हा तुमच्या जीवनामध्ये काही वादविवाद घडवणार हे सांगतं। त्यामुळं विवाहित मंडळींनी, नुकताच विवाह झालेल्या मंडळींनी सुद्धा कटकट कशी होणार नाही याची काळजी घ्या। वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा लाभ मिळण्याची शक्यताही तुम्हाला या पूर्ण वर्षभरामध्ये आहे। 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी वक्री होईल आणि हा तुमच्यासाठी अनुकूल राहील। मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या कालावधीमध्ये आनंद मिळू शकाल किंवा आरामाचा हा काळ असेल, काही आनंद अनुभवाल। हा काळ त्यात शुक्राचं सुद्धा मदत तुम्हाला होईल आणि अनुकूल राहील। अशा परिस्थितीमध्ये या कालावधीमध्ये तुम्ही कोणतेही महत्त्वाचे मोठे निर्णय घेऊ शकता। वृश्चिक राशीच्या मंडळींना जर पुढच्या परीक्षा द्यायच्या असतील तर ते यशस्वी होतील। तुम्ही बिंदास परीक्षा द्या। मुळामध्ये मंगळ हा आपला राशी स्वामी असल्यामुळं हा युद्धाची देवता मानली गेलेली आहे। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला संघर्ष हा लिहिलेच असतो असं तुम्हाला वाटतं। कदाचित तुमचा उतावळेपणा असेल, तुमचा स्पष्टवक्तेपणा असेल, तुमचा न्यायनिष्ठुरपणा असेल, तुमचा बोलण्यातला उग्रपणा असेल, यामुळं पण तुम्हाला थोडासा त्रास या इतर लोकांमुळे होण्याची शक्यता असते। आता तुम्हाला विचारतो, तुम्ही काय म्हणणार की आम्ही तर खरं बोलतो, खरं बोललं तर सख्खा आईला राग येतो, परंतु बोलण्याच्या सुद्धा पद्धती असतात। तर त्या थोड्याशा तुम्ही जर बदलल्या, थोडं जर सॉफ्ट झालात तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल। ज्या मंडळींचं ज्येष्ठा नक्षत्र आहे त्यांची शांती नसेल, विशाखा नक्षत्र 4थं चरण आहे त्यांची शांती नसेल, तर तुम्ही शांत्या करून घ्या, नाही तर या शांत्या न केल्यामुळे या वर्षभरामध्ये तुम्हाला थोडा त्रास होईल। बाकी ओलं कुंकू जे असतं आपलं कुंकू घरातलं, त्या कुंकवामध्ये थोडंसं गंगाजळ मिक्स करून रोज आपल्या कपाळाला लावा आणि त्याचबरोबर थोड्याफार अक्षता, 4-5 अक्षतासुद्धा त्या कपाळाला चिकटून मग महत्त्वाच्या कामाला तुम्ही बाहेर जाऊ शकता। आपल्या राशीचं जे उपास्य दैवत आहे ते आहे गणपती बाप्पा। त्यामुळं शेंद्री गणपती जर कुठं असेल, शेंदूर लावलेला गणपती, तर त्या गणपतीला एखाद्या मंगळवारी आवर्जून शेंदूर लावा आणि बुधवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून त्याला दुर्वांचा हार व्हा। 21 दुर्वा असलेला किंवा जेवढा तुम्हाला जमेल तेवढा दुर्वांचा हार हा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करा। मग तुम्ही वर्षभरामध्ये 2, 3, 4 जेव्हा तुम्हाला शक्य आहे वेळेला, तितक्या वेळेस शक्य आहे तेवढेच करा। अष्टविनायकाची यात्रा करायची असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे। शनी महाराजांची कृपा तुमच्यावर व्हावी यासाठी जर झेपत असेल तुम्हाला, कारण मुळातच उष्णता आणि पित्त प्रकृती असल्यामुळं उपास तुम्हाला झेपणार नाही, त्यामुळे शनी महाराजांची उपासना तुम्हाला करा, कारण तुम्हाला पणवती आणि या वर्षभरामध्ये पणवती आहे। मात्र जो उत्तरार्धाचा काळ आहे ज्याच्यामध्ये शनी वक्री होईल तो काळ मात्र पणवतीचं तुम्हाला शुभ फलदायी आहे। विद्यार्थ्यांनाही अनुकूल आहे, थोडंसं स्ट्रगल आहे, अर्थात ते चुकणार नाही, रासच तुमची योद्ध्याची आहे, परंतु कष्टाने का होईना तुम्हाला यावर्षी गोष्टी मिळतील। असं म्हणतात की जोपर्यंत आपण कष्ट घेत नाही तोपर्यंत त्या मिळालेल्या फळाची चव पण लागत नाही। त्यामुळं निश्चितच आनंददायक घटना घडतील। घरामध्ये वृद्धी म्हणजे मुलंबाळं ज्यांना नाहीत त्यांना होतील, आनंदाची बातमी मिळेल। कोर्ट कचेरी असेल तर ती सुद्धा मिटण्याची शक्यता या वर्षभरामध्ये आहे। एकंदरीतच हेकेखोरी आणि हट्टीपणा जर आपण सोडला यावर्षी तर निश्चित हे वर्ष आपल्याला जरा संमिश्र जाईल, उत्तरार्ध चांगला जाईल। तुम्हाला तुमच्या राशी आणि तुमच्या घरातल्या इतर राशीचे लोकांचे स्वभाव कसे आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना चित्रपटाच्या माध्यमातून, तर माझा प्राईम व्हिडिओज आहे, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, त्याच्यावरती आलंय माझ्या राशीला हा चित्रपट आलेला आहे। तो अगदी पूर्णपणे मोफत आहे आणि तो तुम्ही पाहू शकता। याचबरोबर मेष ते मीन राशीपर्यंतची सर्व राशींचं 2024चं भविष्य आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज, याच नावाचं यूट्यूब चॅनल आणि आनंद पिंपळकर या इंस्टाग्रामवरती सगळीकडे प्रसारित केलेलं आहे प्रत्येक राशीचं। तुम्ही ते जरूर पहा। चित्रपटाबद्दल तुमचं मत काय ते व्यक्त करा
आणि या वर्षी तुमच्या जीवनात मी सांगितलेल्या घडलेल्या घटना या जशाच्या तशा घडल्या तर मला पुढच्या वर्षी नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम. माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ. आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ. आमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.